नमस्कार. कविता हा साहित्यातला एक खूप प्रचलित प्रकार आहे. प्रत्येक भाषेत कविता हा साहित्यप्रेमींचा एक आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि आज आपण कवितेविषयीच बोलणार आहोत. आपल्याला साहित्याची, वाङ्मयाची जर आवड असेल तर कवितेसाठी आपल्या मनाचा आणि हृदयाचा एक भाग नक्कीच आपण राखून ठेवलेला असतो. अगदी लहान असल्यापासून आपला कवितेशी संबंध या ना त्या संदर्भाने येतच असतो. पण मग जसे आपण मोठे होत जातो, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पोहोचत जातो, तशी आपली कवितेची आवड ही प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आणि जीवनशैलीनुसार कमी अधिक होत जाते. नियमितपणे कविता वाचणारे आणि कवितेचा आनंद घेणारे रसिक खूप कमी असतात. वाचनालयात किंवा पुस्तकांच्या दुकानात, पुस्तकांच्या प्रदर्शनात किंवा आजकाल ऑनलाईन पुस्तक खरेदी करताना आवर्जून कवितेचं पुस्तक विकत घेणारे रसिक फार मोजके असतात, अशी माझी पक्की खात्री आहे. आणि योगायोगाने जरी एखादे कवितेचे पुस्तक आपल्या हातात आलेच तर अधाशीपणे ते पुस्तक लगेच वाचले जात नाही. कविता ही निवांतपणे आणि सवडीने वाचायची असते, असाच एकंदर सर्वसामान्य वाचकांचा समज आहे. खऱ्या सच्च्या कविताप्रेमींसाठी माझं हे बोलणं जरा थोडं बोल्ड वाटेल, पण मी सर्वसामान्य वाचकांबद्दल बोलतो आहे. या वाचन प्रवृत्तीचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवतं की कवितेविषयीची ही सर्वसाधारण जी उदासीनता निर्माण होते याचं एकमेव कारण हे असावं की कविता वाचताना ती वाचकांना लवकर समजत नाही. कविता ही शब्दांचा खेळ किंवा शब्दांची कसरत करीत जेव्हा कागदावर येते तेव्हा ती बरेचदा वाचकाच्या दृष्टीने दुर्बोध होण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणूनच वाचक सहसा दुर्बोध कवितेच्या वाट्याला जात नाही. कविता सर्वसामान्य वाचकाच्या मनाचा ठाव तेव्हाच घेते जेव्हा ती त्याला सहज कळते. कवितेतले शब्द आणि विचार जेव्हा त्याला आपल्या स्वतःच्या जवळचे वाटतात तेव्हा मनातल्या मनात ती कविता त्याला आपली वाटायला लागते. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात येऊन गेलेल्या व्यक्तींशी किंवा प्रसंगांशी त्या कवितेतलं साधर्म्य शोधलं जातं. तेव्हा त्या कवितेत आणि वाचकात एक कॉमन धागा बांधला जातो. मला तरी नेहमी असंच वाटत आलं आहे की एखादी कविता जेव्हा समजावून सांगावी लागते तेव्हा त्या कवितेमध्ये आणि वाचकांमध्ये निर्माण होणारे नाते हे दीर्घकाळ टिकणारे राहत नाही. कविता वाचतानाच जेव्हा ती मनात रेंगाळायला लागते तेव्हा तिच्याशी आपलं एक जवळचं नातं आपोआप तयार व्हायला लागतं. कवितेतले शब्द आपलेच असावेत अशी जाणीव व्हायला लागते. कवितेचा अर्थ त्या कवितेच्या ओळींमधून शोधायला न लागता जर तो थेट आपल्या मनाला आणि हृदयाला जर भेटला तर ती कविता आपल्याला नक्की आवडते. मनातल्या मनात वाह क्या बात है असे म्हणावंसे वाटले तर, किंवा कविता वाचता वाचता त्या कवितेच्या भावनेनुसार आपल्या जाणीवा दृश्य स्वरूपात व्यक्त झाल्या तर, म्हणजे उदाहरणार्थ चेहऱ्यावर आनंद पसरतो, स्मितहास्य पसरतं, हसू पसरतं, डोळ्यात चमक येते किंवा डोळ्यातून नकळत अश्रू टपकतात, डोळे अश्रूंनी डबडबून येतात, हृदयात कालवाकालव होते, भावनांचे कड येऊन हृदय दाटून येतं, या किंवा अशा अनेक भावनांचे प्रकटीकरण आपल्याही नकळत ती कविता वाचताना होणे हेच त्या कवितेचं यश असतं असं मला वाटतं. या दृष्टीने मी आज निवडलेली कविता आहे कवी संदीप खरे यांच्या मौनाची भाषांतरे या काव्यसंग्रहातली लव्ह लेटर ही कविता. ही कविता वाचताना या वयातही मी त्या कवितेशी लगेच कनेक्ट झालो. कविता ही अशीच कुठल्याही वयात आपलीशी वाटणारी असली की त्या कवितेचा आनंद मुक्तपणे घेतला जातो. ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर मला ती लगेचच इतर कोणाला तरी वाचून दाखवावीशी वाटली.
आणि मग मी ती बायकोला वाचून दाखवली. तिलाही ती आवडल्याचं तिच्या प्रत्येक ओळीगळीक येणाऱ्या प्रतिसादावरून नक्की दिसत होतं. त्यानंतर हीच कविता मी माझ्या अनेक परिचित मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना वाचून दाखवली आहे. दरवेळी या कवितेला मिळणारी उत्स्फूर्त दाद मलाही तितकाच आनंद देते. ही कविता प्रत्येकाला लगेचच आवडण्याचं अजून एक कारण आहे. ते म्हणजे या कवितेचं तशाच दुसऱ्या एका कवितेशी असलेलं साम्य. साध्या साध्या शब्दांनी वाचकाला आपलंसं करणाऱ्या आपल्या कवितांनी कविजगतावर अजूनही राज्य करणाऱ्या मंगेश पाडगावकरांची ती कविता आहे. आणि महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरसुद्धा असणाऱ्या मराठी व्यक्तींना ही कविता माहीत नाही असं उदाहरण फारच विरळ आढळेल. तुमच्या लक्षात आलंच असेल ती कविता कोणती ते. ती कविता आहे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. आता या कवितेच्या सुरुवातीलाच मंगेश पाडगावकर लिहितात, काय म्हणता, या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. या ओळींनी ते आपल्याला लगेच आपले वाटायला लागतात. कारण अवघड अर्थाच्या कविता वाचताना, त्या पचनी पडताना आणि मराठी विषयाच्या पेपरमध्ये त्या कवितेवरून मार्क मिळवण्यासाठी आटोकाट धडपड करताना होणारी तारांबळ आपल्याला त्यावेळी आठवत असते. आणि मग जेव्हा पाडगावकर पुढे लिहितात की असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तेव्हा आपल्याला ही बेफिकिरी आणि बिनधास्तपणा एकदम आवडून जातो. नेहमीच्या वापरातील साधे शब्द जेव्हा कवितेत असे छान मिश्किल अर्थ घेऊन उतरतात, तेव्हा ते आपल्याही मनात घर करीत लगेच ओठांवर रेंगाळायला लागतात. पाडगावकरांच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात पाडगावकरांनी नुसतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं असं म्हटलं की पुढची ओळ प्रेक्षकांमधून एक सुरात यायची, म्हणजे अजूनही येते. या कवितेला वय नाही. ही कविता जशी कुठल्याही वयाच्या व्यक्तीला आपली वाटते, तशीच संदीप खरेची लव्ह लेटर ही कवितासुद्धा प्रत्येकाला आपली वाटते. पाडगावकरांच्या कवितेला जशी एक सुखद सोपी लय होती, तशीच लय संदीप खरेंनी आपल्या या कवितेत पकडली आहे. तर आता ती कविता मी आधी वाचतो. लव्ह लेटर. लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधलं पेन असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधलं पेन असतं. आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं कशात पेन नसतं. पटलं तर पप्पी, खटकलं तर खेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं. लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं. वरती लायन, आतून भेदरलेलं रॅबिट असतं. वरती लायन, आतून भेदरलेलं रॅबिट असतं. शेकी हातांमधून थरथरणारा वर्ड असतं.
शेकी शेकी हातांमधून थरथरणारा वर्ड असतं, नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असतं. होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे ॲग्रीमेंट असतं. लव्ह लेटर म्हणजे ॲग्रीमेंट असतं. 50% सर्टन आणि 50चं जजमेंट असतं. 50% सर्टन आणि 50चं जजमेंट असतं. अपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं. अपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं. सगळा थेट सौदा, काहीसुद्धा लेंड नसतं. सगळा थेट सौदा, काहीसुद्धा लेंड नसतं. हार्ट देऊन हार्ट घ्यायचं साधं सरळ बार्टर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे एक ड्रीम असतं. लव्ह लेटर म्हणजे एक ड्रीम असतं. लाईफच्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं. लाईफच्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं. अर्ध अर्ध प्यावं असं शहाळ्यातलं वॉटर असतं. अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं. तिसऱ्यासाठी नाहीच बरं का, तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं. दोघांपुरतंच बांधलेलं 70 mm थिएटर असतं. दोघांपुरतंच बांधलेलं 70 mm थिएटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे पहिला सिप असतं. आता इथे तरुणाईला त्यांनी त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये कसं खेचलं आहे ते बघा. लव्ह लेटर म्हणजे पहिला सिप असतं. चवीसाठी आतुरलेला टीनेजरचा लीप असतं. लव्ह लेटर म्हणजे पहिला सीप असतं. चवीसाठी आतुरलेला टीनेजरचा लीप असतं. फेसाळलेल्या नशिबांसाठी हवासा ग्लास असतं. फेसाळलेल्या नशिबांसाठी हवासा ग्लास असतं. आऊट होतील त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी त्रास असतं. झेपेल त्यानेच घ्यावी असं विदाऊट पाणी क्वार्टर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. आता बघा, या कवितेविषयी काही समजावून सांगण्यासारखं काहीच उरलेलं नाही. तरी ती तुम्हाला लगेच आवडली की नाही? तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेल्या या कवीच्या जाहीर कार्यक्रमात पाडगावकरांच्या प्रेम म्हणजे प्रेम असतं या कवितेसारखंच या लव्ह लेटर कवितेला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दाद दरवेळी मिळत असते. ती काही उगीच नाही. यातील सर्वप्रथम सगळ्यांना आवडणारं वैशिष्ट्य म्हणजे या कवितेचा हलका फुलका आणि प्रत्येकाच्या अगदी जवळचा असलेला कवितेचा विषय. लव्ह लेटर लिहिलेले आणि लव्ह लेटर लिहायची इच्छा असूनसुद्धा लिहिण्याचं धाडस न केलेले असे बहुसंख्य तरुण तरुणी, स्त्री पुरुष, आजी आजोबा या कवितेला भरभरून दाद देतात. कारण हा विषय ते आपल्या स्वतःशी लगेच रिलेट करू पाहतात. प्रेमाच्या रीती, प्रेमाचे रस्ते आणि प्रेमाचं नातं हे जरी एकच असलं तरी प्रत्येकासाठी प्रेमाची अनुभूती आणि प्रेमभावना ही प्रत्येकासाठी खूप वेगळी आणि व्हेरी स्पेशल असते. कुणाचं व्यक्त प्रेम असतं तर कुणाचं अव्यक्त. आणि या दोघांसाठी या कवितेतल्या भावना तितक्याच उत्कटतेने पोचतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या कवितेतले रुटीनमध्ये वापरले जाणारे अगदी कॉमन शब्द. भले ते इंग्रजी जरी असले तरी प्रत्येक भाषेत ते त्या भाषेतलेच असल्यासारखे मिसळून गेलेले आहेत. म्हणून ते समजायला इझी आणि बेटर वाटतात. आता बघा, स्वेटर, बटर,
ग्रामर, हॅबिट, रॅबिट, वर्ड, क्यूट बर्ड, ड्रॉप ड्रॉप वॉटर, ॲग्रीमेंट, जजमेंट, ड्रीम, क्रीम, मॅटर, थिएटर, क्वार्टर हे शब्द जरी इंग्रजी भाषेतले असले तरी या शब्दांशिवाय आपलं संभाषण होतच नाही. इंग्रजाळलेल्या या नव्या पिढीसाठी तर ते इतके जवळचे आहे की त्यांना ही कविता त्यांच्या जनरेशनचीच वाटते. पण असं असलं तरी 40शीतले आईबाबा आणि 60-70तले आजी आजोबा यांनासुद्धा ही कविता वेगळी किंवा परकी वाटत नाही. या दृष्टीने नव्या आणि जुन्या जनरेशनमध्ये या कवितेने नकळत असा एक समन्वय निर्माण केला आहे. याची प्रचिती अगदी पहिल्याच कडव्यात येते. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, गोड गुलाबी स्वेटर आणि घुसळ घुसळ घुसळलेल्या मनातलं बटर. हा जो उल्लेख आहे तो त्या आजी आजोबांना खूपच भावतो. प्रेमातल्या गमती जमती आणि ते करताना झालेल्या सिली मिस्टेक्स ह्या आठवून प्रत्येकाच्या ओठावर एक मिश्किल हसू येत असतं. आपण लिहिलेला आपल्या मनातला कंटेंट नेहमीच राईट होता असं अजूनही वाटणाऱ्या मंडळींसाठी रॉंग असलेलं ग्रामर मात्र खरंच गौण असतं. पटलं तर पप्पी असं वाचताना किंवा ऐकताना प्रत्येकाच्या पोटात गोड गुदगुल्या होत असतात. आणि खटकलं तर खेटर हे ऐकताना आपली झालेली फजिती आणि उडालेली भंबेरीसुद्धा आठवत असते. वरती लायन आणि आतून भेदरलेलं रॅबिट या ओळीतला खरा अर्थ त्याला चुमकतो ज्यानं हाताची किंवा बोटांची थरथर आणि हृदयातली धडधड अनुभवलेली असते. या कळवातल्या नाजूक भावना नुकतंच पंख फुटलेलं क्यूट बर्ड या ओळीतून संदीपने खूप छान व्यक्त केल्या आहेत. होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर ही कल्पनासुद्धा अशीच हळुवार आहे. प्रेम व्यक्त करतानाची मनात होत असलेली घालमेल 50% सर्टन आणि 50चं जजमेंट यातून अचूकपणे व्यक्त होते. अपोनंटची स्ट्रॅटेजी आणि हार्टचं बार्टर ही कल्पनासुद्धा अशीच अफलातून पण वास्तवात नेऊन आणणारी. सगळ्यांसाठी प्रेम म्हणजे एक ड्रीम असतं यात कोणाला शंका नाही. पण लाईफच्या पेस्ट्रीवरचं स्वीट क्रीम आणि शहाळ्यातलं वॉटर याबरोबरच अगदी सर्वांच्या जिव्हाळ्याचा सब्जेक्ट संदीपने शेवटच्या कडव्यात मांडला आहे. टीनेजरसाठी अगदी जवळच्या असलेला मॅटर म्हणजे सिप आणि लिप या शब्दांमधून त्याने सांगताना फेसाळलेल्या नशिबांसाठी हवासा ग्लास आणि दुसऱ्या दिवशी आऊट झालेल्यांना होणारा त्रास यातून खूप छान सांकेतिक भाषेमध्ये मांडला आहे. संदीपने यातून तरुणाई, प्रौढत्व आणि ज्येष्ठत्व या तीनही वयोगटांचा खूप खुबीने विचार केला आहे. आणि म्हणूनच व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांच्या या आजच्या जमान्यामध्ये सुद्धा लव्ह लेटर ही संकल्पना तशी खूप मागे पडलेली असली आणि कालबाह्य जरी वाटत असली तरी ती या लव्ह लेटर कवितेमुळे सर्वांना अजूनही आपलीच वाटते. आणि हेच या कवितेचं यश आहे. या कवितेची माझ्या परीने केलेलं रसग्रहण मी तुमच्यापुढे मांडले. तुम्हाला ती कविता नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.